साधी इडली तुम्ही सर्वांनीच खाल्ली असेल, पण आज मी तुम्हाला साऊथ स्टाईल खुशबू इडली किंवा मल्लिके इडली कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहे. नेहमीचंच इडलीचं साहित्य फक्त थोडासा फरक आणि प्रमाण अचूक प्रमाणात घेतलं तर ह्या इडल्या अशा मस्त पांढऱ्या शुभ्र आणि कापसासारख्या मऊसूत होतात. या इडल्या थंड झाल्यावर सुद्धा कडक न होता मऊसूत राहण्यासाठी काय करायचं याच्या भरपूर टिप्स या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. या इडल्यांसोबत खाण्यासाठी एक झटपट ओल्या नारळाची चविष्ट चटणी कशी बनवायची ते सुद्धा आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग लगेचच पाहूया कापसाहूनही मऊसूत खुशबू इडली आणि चटणी कशी बनवायची. नमस्कार, मी प्रेषिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. खुशबू इडली बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक बाउल घेतला आहे आणि घरातली कोणती एखादी वाटी किंवा कपाचा वापर करून आपल्याला 2 घट्ट कप भरून कोणतेही जाडे जुने तांदूळ किंवा इडली राईस वापरायचा आहे. आता त्याच कपाने अर्धा कप भरून इथे मी गोटा उडीद वापरला आहे. तुमच्याकडे हे उडीद नसतील तर साधी जी अर्धी उडदाची डाळ असते ती वापरली तरी देखील चालेल. साऊथ इंडियन कोणताही पदार्थ खास करून इडली करताना अशाच पद्धतीने उडीद डाळ वापरली जाते. त्यानंतर ह्यामध्ये छोटा पाव चमचा भरून मेथीचे दाणे घालायचे आहेत. थंडी अजूनही थोडीशी आहे त्यामुळे पीठ सुद्धा चांगलं आंबायला मदत होईल. आणि खुशबू इडलीतील सर्वात महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे साबुदाणे. त्याच कपाने आपल्याला अर्धा कप भरून इथे साबुदाणे वापरायचे आहेत. इथे नेहमी खिचडीसाठी आपण जो मोठा साबुदाणा वापरतो त्याचाच वापर केला आहे. 2 कप आपण तांदूळ घेतलेले त्यासाठी अर्धा कपच आपल्याला साबुदाणे वापरायचे आहेत. यापेक्षा जास्त वापरायचे नाहीत किंवा कमी वापरायचे नाहीत. हे जर अचूक प्रमाण तुम्ही घेतलं तर इडल्या 100% कापसासारख्या मऊसूत आणि जाळीदार तयार होतात. आता हे सर्व पदार्थ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. थोडेसे असे हाताने चोळून घ्यायचे आहेत म्हणजे तांदूळ आणि साबुदाण्यांमधला स्टार्च जो असतं, पांढरं पाणी असतं ते आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे. ही इडली बनवताना आपल्याला सर्व पदार्थ वेगवेगळ्या भांड्यात भिजवण्याची गरज नाही. जसं आपण नेहमी साऊथ स्टाईल इडली बनवताना सर्व पदार्थ जसे की डाळ तांदूळ वेगवेगळे भिजत घालतो तसं हे घालायचं नाहीत. एकत्रच असे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि भिजत घालायचे. इथे बघू शकता आता पाणी किती स्वच्छ झालं आहे, म्हणजे यावरचा पूर्णपणे स्टार्च मी काढून घेतला आहे. आता हे झाकून आपल्याला साधारण 6 ते 7 तासासाठी भिजत घालायचं आहे. साधी इडली आपण जेव्हा बनवतो तेव्हा 3-4 तास पुरे होतात, पण साबुदाणे छान फुलून येण्यासाठी जास्त वेळ हे भिजत घालणं गरजेचं आहे. इथे साधारण 6 तास झाले आहेत आणि 6 तासानंतर मी तुम्हाला इथे दाखवते. बघू शकता तांदूळ साबुदाणे आणि डाळ किती मस्त फुलून आली आहे. आता हे पाणी आपल्याला वापरायचं नाही. हे पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे कारण ते स्टार्चवालं पाणी आहे. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये हे भिजवलेले पदार्थ घालायचे आहेत आणि साधंच पाणी वापरायचं आहे. थंडी जर फार तुमच्याकडे असेल तर थोडंसं पाणी साधं असतं ते कोमट करायचं आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. फार बारीक गुळगुळीत पेस्ट करायची नाही. हे बघा इथे मी दाखवते बोटावर तुम्हाला. असंच रवाळ तुम्हाला देखील ठेवायचं आहे म्हणजे इडलीला खूप छान टेक्स्चर येतं. अशाच पद्धतीने उरलेले जे डाळ तांदूळ आणि साबुदाणे आहेत ते सुद्धा थोड्याशा पाण्यासोबत मी इथे वाटून घेणार आहे. आता एखाद्या विस्कर पळी किंवा हाताने पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे. एकाच दिशेने असं फिरवत राहायचं आणि जोपर्यंत पीठ हलकं होत नाही आणि पिठावर बुडबुडे येत नाही तोपर्यंत फेटून घ्यायचं आहे. चांगलं 2 ते 3 मिनिटं, म्हणजे पीठ फुलून यायला मदत होते. इथे बघू शकता काही मिनिटातच कसे छान पिठावर बुडबुडे आले आहेत. असे बुडबुडे आले की लगेचच हे पीठ झाकून आपल्याला आंबवत ठेवायचं आहे रात्रभर किंवा साधारण 7 ते 8 तास. हे बघा छान असं पीठ आंबून आलं आहे. एका पळीने सुद्धा मी हे तुम्हाला पीठ दाखवते. हे बघा किती मस्त आंबलं गेलं आहे. मस्त अशी जाळी सुटली आहे. छान असं फुगून वर आलं आहे. असं बॅटर झालं म्हणजे आपल्या इडल्या 100% मस्त जाळीदार आणि हलक्या होतात. आता हे अगदी हलक्या हाताने पळीने असं मिक्स करून घ्यायचं आहे. फार जोरात करायचं नाही. यामध्ये जो गॅस निर्माण होतो तो आपल्याला मोडायचा नाहीये. आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हलक्या हाताने मीठ ह्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता ह्याच्या लगेचच आपण इडल्या बनवायला घेऊ. मी इडली पात्र घेतलं आहे आणि त्याला ब्रशच्या मदतीने थोडंसं तेल लावून घेणार आहे. तेल किंवा तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता. त्यामुळे इडल्या सहज बाहेर पडायला मदत होते. आता यामध्ये फक्त आपल्याला 2 मोठे चमचे भरून इडलीचं मिश्रण ओतून घ्यायचंय. फार जास्त ओतायचं नाही. इडल्या छान अशा वर फुगून येतात. त्यामुळे थोडं थोडं मिश्रण ह्यामध्ये ओतायचं आहे आणि हलकंसं आपल्याला असं टॅप करून घ्यायचं आहे.
आता इडली स्टँडमध्ये ठेवताना कशी ठेवायची ती बघूया. त्यासाठी सर्वात आधी खालचे इडली पात्र असं ठेवायचं आहे आणि त्यावर वरचे इडली पात्र ठेवताना जे छिद्र आहेत त्याच्यावर पुढची इडली येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे. यामुळे काय होतं, जेव्हा आपण इडली वाफवतो तेव्हा स्टँडवर पाणी पडत नाही आणि इडल्या आपल्या चिकट होत नाही. कधी-कधी काय होतं, आपण इडली शिजवतो पण पाणी खूप पडलं जातं वाफेचं आणि त्यामुळे इडल्या चिकट होतात. आता इडली पात्रात मी पाणी छान खळखळून उकळून घेतलं आहे. ही प्रक्रिया आपल्याला अगोदरच करायची आहे इडली ठेवायच्या आधी. आता ह्यामध्ये असं स्टँड ठेवायचं आहे आणि झाकण लावून मध्यम आचेवर बरोबर 10 ते 12 मिनिटं इडल्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. त्यापेक्षा जास्त शिजवायच्या नाहीत. चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये 1 वाटी ओलं खोवलेलं मी इथे खोबरं घेतलं आहे. त्यामध्येच अर्धा इंच आलं घालायचं आहे. थोड्याशा 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इथे हिरव्या मिरच्या मी घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार, तिखटानुसार प्रमाण कमी अधिक करू शकता. आणि 1 मोठा चमचा भरून भाजकी चणा डाळ घालायचे. यामुळे घट्टपणा सुद्धा चटणीला येतो आणि छान चव सुद्धा येते. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गरजेनुसार तुम्हाला किती घट्ट पातळ चटणी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि छान आपल्याला मिक्सरला बारीक चटणी वाटून घ्यायची आहे. वाटलेली चटणी एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे. ही चटणी तुम्ही नुसती सुद्धा खाऊ शकता, पण आज आपण एक फोडणी देऊया. त्यासाठी एका कडल्यामध्ये 1 चमचा तेल मी कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा भरून उडदाची डाळ घालायची आहे आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ती परतवायची आहे. एकदा छान सोनेरी रंग आला की यामध्ये 1 चमचा भरून मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की 1 ते 2 सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत. थोड्याशा कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि अगदी चिमूटभर पाव चमचा भरून आपल्याला हिंग घालायचा आहे. छान परतवून ही फोडणी घ्यायची आणि लगेचच आपल्याला या चटणीवर ओतायची आहे. व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. इथे आपली झटपट ओल्या नारळाची चटणी सुद्धा तयार आहे. इथे बरोबर 10 मिनिटं झाली आहेत. आता गॅस लगेचच बंद करायचा आणि आपण झाकण उघडून बघूया. एखादी सुरी घ्यायची आणि इडलीच्या बरोबर मध्यभागी अशी घालायची. स्वच्छ बाहेर येते म्हणजे इडल्या आपल्या शिजल्या आहेत. आता लगेचच इडली स्टँडमधून या इडल्या आपल्याला ओट्यावर काढून घ्यायच्या आहेत. काही जण काय चूक करतात, इडली शिजवून झाली तरी पण ती स्टँडमध्ये ठेवतात आणि त्यामुळे काय होतं, अगोदर मऊ असलेली इडली नंतर कडक होते कारण ती जास्त शिजली जाते. त्यामुळे ही चूक अजिबात करायची नाही. इथे मी इडलीचे स्टँड काढून सुद्धा दाखवते. तुम्ही प्रत्येक स्टँड बघू शकता. अजिबात कुठल्याही स्टँडवर पाणी पडलेलं नाही आणि इडल्या आपल्या चिकट झालेल्या नाहीत. त्यामुळे मी सांगितलेली ट्रिक आणि टिप्स नक्की लक्षात घ्या जेव्हा किंवा तुम्ही इडली तयार कराल. आता या इडल्या फक्त एखाद मिनिट आपल्याला हलक्याशा थंड करून घ्यायच्या आहेत. हलकीशी थंड झालेली इडली आता आपण एका चमच्याने काढून घेऊया. चमच्याच्या मागच्या बाजूने आपल्याला ही इडली अशी सोडवून घ्यायची आहे. त्यामुळे ती सहज सुटली जाते आणि अजिबात इडली आपली या पात्राला चिकटली नाही. तुम्ही बघू शकता. आणि इडली तुम्हाला मी जवळून सुद्धा दाखवते. इडलीचं टेक्स्चर बघू शकता. किती मऊ लुसलुशीत आणि पांढरी शुभ्र इडली तयार झाली आहे. अशाच पद्धतीने सर्व इडल्या इडली पात्रापासून मी वेगळ्या करून घेणार आहे. आता या लगेचच गरमागरम इडल्या मी सर्व करून घेणार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी साऊथ इंडियन पद्धतीने इडली करायची पद्धत कशी वाटली, आवडली असेल तर नक्की शेअर करा. प्रेषिताज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच नोटिफिकेशन ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. ह्यातली एक इडली मी तुम्हाला जवळून दाखवते आणि तोडून सुद्धा दाखवते. टेक्स्चरवरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल किती मऊ लुसलुशीत कापसासारखी हलकी इडली तयार झाली आणि पांढरी शुभ्र सुद्धा. तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने अशी साऊथ इंडियन इडली करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह. धन्यवाद.